संधी काय सर्वांना देता येत नाही. मला वाटत नाही कुठेही काही बंडखोरीची शक्यता नाही. दोन्ही पक्षाकडे त्या प्रमाणामध्ये उमेदवारांची इच्छुकांची संख्या निश्चितपणे भरपूर आहे. पण शेवटी असं असतं की संधी काय सर्वांना देता येत नाही. भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जगातील सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी. लोकशाही पद्धतीनं आमच्यामध्ये सुद्धा अर्ज वाटप असतील, उमेदवारांच्या मुलाखती असतील, आता तेही नावं प्रदेशाकडे जातील, कोर कमिटीमध्ये त्याची शॉर्टलिस्ट होईल आणि मग अंतिम यादी तयार होईल. अशा पद्धतीने एक प्रक्रिया आमच्याकडेही राबवली जाते आणि त्यामुळे बंडखोरी वगैरे हा विषय होण्याचा प्रश्न फार येणारच नाही. का तर शेवटी अशा निवडणुकांना आम्ही वारंवार सामोरं जातो, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामुळे हे नेहमीची प्रॅक्टिस आहे. आमचे कार्यकर्ते शेवटी इच्छुक असणं काहीच गैर नाही, अपेक्षा असणं कुठंच चुकीची नाही. कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा स्वाभाविक त्याला वाटतं की मला कुठंतरी लोकप्रतिनिधी म्हणून मला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, विधानसभा, लोकसभा कुठे ना कुठं मला संधी मिळाली पाहिजे. ही भावना काही चुकीची नाही, इच्छा काही चुकीची नाही. त्यामुळे सगळ्यांच्या आमची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकत्रितपणे आम्ही लढलो. मला वाटत नाही कुठेही काही बंडखोरीची शक्यता नाही.